साक्षीनं त्यांच्या प्रश्नाला हात घालतोय. माझा मूळ घराणा बाबूरंगले घराणे बाय म्हणजे उभे राहा आणि यांचा प्रश्न मान्य करून घे. प्रश्नाला उत्तर देतोय. पोरांनो ऐका. दिल थांब के बैठेगा बैठे. हा प्रश्नाचं उत्तर मी कैलासवासी संजय पेजले यांना समर्पित करत आहे. त्यांच्या मृत आत्म्याला स्मरून सांगायचं भिकाजी बोलणी की उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे. बाकी मला काय बोलायचं नाही. प्रश्नाला हात घालतोय. बुवांचा प्रश्न आहे. एका युद्ध प्रसंगी भगवान शंकराने क्रोधाने आपल्या जटा आपटल्या. त्यातून एक मनुष्योत्पन्न झाला. त्याचे नाव काय? भगवान श्री शंकराने त्याचा विवाह एका स्त्रीबरोबर लावून दिला. त्या स्त्रीचं नाव काय? त्यांना 2 अपत्य झाले. त्या अपत्याचे नाव काय? त्यांना गायी म्हशी बकऱ्या मेंढ्या चारायची विद्या शिकवली. त्या विद्येचं नाव काय? 10वीच्या गाईड मध्ये पण एवढा प्रश्न नाही. अरे एका वेळेला किती प्रश्न विचारतात. सुपारी एकाच बारी दिल्यात. प्रश्न 25 पण घ्या. आपण कोणाची उदारी ठेवत नाही. माझा प्रभाकर धनावडे यांच्या आशीर्वादाला प्रश्न हात घालतोय. पहिला प्रश्न. एका युद्ध प्रसंगी भगवान शंकराने क्रोधाने आपल्या जटा आपटल्या. त्यातून एक मनुष्य जन्मला. त्याचं नाव अर्बुज असे होय. अर्बुज. जलावरती मात्रा उकार ज. अर्बुज. भगवान शंकराने त्याचा विवाह एका स्त्रीबरोबर लावून दिला. त्या स्त्रीचं नाव शीतळा देवी. स्त्रीचं नाव शीतळा देवी. अजून एक आहे. थांबा मोबाईल परिषदेचं. अर्बुज आणि शीतळा देवी यांना एक अपत्य झालं. त्याचं नाव काय? तर बुवा त्या अपत्यापैकी मुलाचं नाव मजगुल मजगुल आणि मुलीचं नाव भमादेवी. त्यांना गाई म्हशी बकऱ्या आणि मेंढ्या चरायची विद्या कोणी शिकवली? त्याचं नाव धेनुघर. तर म्हणून बुवा तो जो पण मनुष्य होता तो अर्बुज. बायकोचं नाव शीतळा देवी. मूल झालं मजगुल आणि भमादेवी आणि शिकवलं धेनुघर. हे तुमच्या प्रश्नाचं खरं उत्तर आहे. आणि आज तुमच्या आमच्या जीवनाने समोर हे मान्य करून घ्यायचं तर उत्तर बरोबर असेल. आता डिस्काउंट सांगून देतोय. 7 ते 8 प्रश्न पडून वागत्यानो तुरेवालं शक्ती तुला फक्त वरवरची गोष्ट आहे. हा घाणार एका बाजूला घाणार. अरे रागा होणार तुरेवाला काय ऐकणार. रागा होणार. हा अरे मोठा मोठा गार केला. गंमत म्हणजे गंमत मध्येच केली. डायलॉग थांबा तुम्ही. यांचं फक्त आमचा प्रश्न. मी सुरुवात ह्यापासून करतोय. एका वाचकाला न्याय देण्यासाठी एका वाचकाने खरोखरच जे प्रयत्न केलेले आहेत त्याच्यासाठी मी सुरुवात ही माझ्या प्रश्नापासून करतोय. आणि शाहिरांनी जो आमच्या प्रश्नाचं जो उत्तर दिलेला आहे ते माझे वस्ताद शाहीर भिकाजी भुवड हे त्याच्यावरती 2 मिनिटं चर्चा करतील. नमस्कार. खरोखरच आज सर्व वसईला नानासोपाऱ्या सर्व माझ्या कोकणवासियांना आमचा शक्तिवाराचा मानाचा मुजरा. खरोखरच आज खूप चांगला कार्यक्रम झालेला आहे आणि त्या चांगल्या कार्यक्रमाचं श्रेय दोन्ही शाहिरांना जातं. महत्वाची बाब म्हणजे आज जो आम्ही तुरेवाले शाहीर आमच्या विकास बुवा यांना विषय दिला होता त्या फक्त 2 मिनिट आहे. तो विषय मी 2011 या साली विकास भवनबरोबर माझी कार्यक्रम झाला होता साहित्य संघामध्ये. त्यावेळी मी दिला होता. त्याच्यानंतर गेल्या वर्षी आम्ही पनवेलला दिला होता. त्यानंतर त्यांचे प्रश्न करते उत्तर करते प्रभाकरजी धनावडे यांच्याशी माझी 15 दिवसापूर्वी चर्चा झाली. त्यांनी म्हणजे छोटासा विषय ठेवला. बुवा तुमच्या प्रश्नाचं मला उत्तर सापडलंय परंतु तुम्ही विषय बदलू नका. कारण प्रश्न करते माझे शिष्य संजय पेजले आज हयात नाही. त्यांचा तो प्रश्न होता. त्यांच्या आत्म्याला शांती द्यायची होती आणि त्या आत्म्याला शांती देण्यासाठी मी प्रश्न तो बदलला नाही. तोच विषय ठेवला आणि विकास भुवने उत्तर दिलं ते बरोबर आहे. रंगमंडोळी यायचे खरं तर तुमचा मी साहित्य संघामध्ये बोलवतो. बोला बुवा तुम्ही तुऱ्याचे हिरे आहेत. खरोखर बुवा बोलवतो आणि आज खरोखर तुऱ्याचा हिरा विकास फक्त एकच विनंती आहे बुवा शेवटपर्यंत कलेमध्ये
टिकून राहावी अशी माझी आई जीवनाने साखर आहे. फक्त दोन शब्द. मंडळी, हा असतो खरा शक्तितुरा, हा असतो खरा कलगीतुरा. म्हणजे शाहिरांनी पण इतके जुने शाहीर आहेत ते, पण आता जसं त्या बोललो की वर्षातून एकदा पिक्चर करतात तसे आमिर खानाचे आहेत. पण एक आहे की त्या शाहिराने देखील कमरेच्या खालचा एकही शब्द गायला नाही. मी प्रयत्न केला आणि मी तो तसा प्रयत्न करतो आहे. आमचं भामदास घराणे तसंच आहे. कलगीतुरा तसं काय बोललं की कलगीतुरा होतो त्यातला प्रकार नाही. कलगीतुरा हा असतो ज्ञानाचा भाग. बाकी काय हा साज जे ढोलकीवालं काय झीडवालं पण आणखी तिकडचं पण आपण कलाकार आणू शकतो. वाणीकर माऊली हा साऊंड काय आमच्या तिकडचं आजे आतून ते लावतात ते पण आपण आणू शकतो. पैशाने सगळ्या गोष्टी येतात. पैशाने एकच गोष्ट येत नाही ती म्हणजे ज्ञान. आणि ज्ञान ह्या कलेमध्ये जोपर्यंत आमचे सूर्यकांत चव्हाण माऊलींसारखी मंडळी आहेत, डॉक्टर साहेब आहेत आणि अशी अनेक मंडळी आहेत. यांच्यामध्ये आमचे चापडे बुवा नारायण चापडे माऊली आहेत. असे अनेक घराण्यामध्ये असे वाचक मंडळी आहेत. त्यांच्यामुळे हा कलगीतुरा जिवंत आहे. ही जर पिढी ज्या दिवशी जाईल आणि जर आपण ट्रॅक करून बाहेर गेलो की कलगीतुराचा तमाशा 100% आणि तो आपण जपला पाहिजे. आणि आज आम्ही प्रश्न फोडला म्हणून काय तुरेवाला जिंकला आणि कलगीवाले हल्ले अशा नाही होत. तुरेवाला हा कलगीतुरा जिंकलेला असतो. कायम ठेवायचा हा लोककला जिंकलेली असते. आणि मी एकच सांगेन आजचा प्रश्न माझ्या वस्तात प्रभाकरजी धनावडे यांच्या माध्यमातून फुटलेला आहे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर कैलासवासी संजय पेजले यांना मी समर्पित करतो. आणि तुम्हाला दुसऱ्या बाजूला सुरळीत देतो. काय तर काय असं नाही, मला काय बोलू नका. प्रश्न पाडणार नाही. प्लीज मला जास्त काय बोलू नका. बोललो तर चालेल, दुसऱ्या वारीला आई मी खरोखर